हॅलो गाईस, तर कसे आहात तुम्ही? सो आज आपण बनवणार आहोत चिकन फ्राय आणि फिश फ्राय. सो इथे चिकन घेतलेलं आहे, फिश घेतलेली आहे, पापलेट इथे होती. सो इथे आपण तिखट टाकलेलं आहे, धना पावडर, हळद आणि इथे मसाला टाकलेला आहे. आणि यावर आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि कॉर्नफ्लॉवर हे टाकल्यानंतर आपण याला चांगला मिक्स करून घ्यायचे. तशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता साईडला मी चिकन जे आहे ते आपलं स्वच्छ धुवून वगैरे बाजूला ठेवलेलं आहे. इथे आपण कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे, 2 चमचे इथे टाकलेले आहे, मीडियम साईजचे चमचे होते ते. सो इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर मी इथे टाकलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर इथे मी यूज केलेलं आहे आणि इथे एक हाफ कटेड लिंबू जे असतं आपलं ते मी इथे यूज केलेलं आहे. हां, तुम्ही यामध्ये चाट मसाला पण टाकू शकता. सो इथे आपण ही धना पावडर आहे. आधी आपण धना पावडर टाकलेली आहे, इथे तिखट टाकलेलं आहे, त्यानंतर हळद इथे टाकलेली आहे आणि आता आपण इथे मसाला टाकणार आहे आणि चाट मसाला पण इथे मी टाकलेला आहे, यूज केलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर इथे आता आपण यामध्ये टाकणार आहे. तर इथे पण एकच म्हणजे मीडियम साईजचा जो आपला चमचा असतो तो यूज केलेला आहे, जास्त नाही, कारण की चिकन कमी होतं. आणि इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि इथे पण असं आपण जे हाफ कटेड आपलं लिंबू असतं ते इथे यूज केलेलं आहे. आता याला चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही म्हणजे खूप सिम्पल रेसिपी आहे, सोपी आहे, लगेच बनेल असं. सो या व्हिडिओमध्ये आपण 2 रेसिपीज इथे मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे, एक चिकन फ्राय आणि एक फिश फ्राय. इथे आपण चिकनला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि कढई मी बाजूला तपायला ठेवलेली होती. यामध्ये आता आपण चिकन टाकून द्यायचं आहे. इथे आपण चिकन जे आहे ऑइलमध्ये टाकून दिलेलं आहे आणि याला चांगलं होऊ द्यायचं आहे. 2-3 मिनटाकरता आपण याला चांगलं होऊ द्यायचं आहे कढईमध्ये, म्हणजे ते आतून पण होईल असं. दोघी साईडने चांगलं 2-3 मिनटाकरता आपण याला चांगलं होऊ द्यायचं आहे. सो इथे आपले चिकन जे आहे ते तळून झालेलं आहे, फ्राय आपण याला करून घेतलेलं आहे. हे आतून पण चांगलं झालेलं आहे. सो आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्ही बघू शकता आपले चिकन इथे फ्राय करून झालेलं आहे. त्याच पद्धतीने आता आपण इथे जे आपले फिश आहे ते पण फ्राय करायला टाकून द्यायचे आहे. याला पण चांगलं होऊ द्यायचं आहे आतून, म्हणजे चांगलं 2-3 मिनटाकरता फ्राय होऊ द्यायचं आहे. त्याने ते आतून पण फ्राय होईल, म्हणजे चांगलं होईल. सो इथे जे आपली फिश आहे ती ऑलमोस्ट फ्राय करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आपण याला चांगलं होऊ दिलेलं आहे दोघी साईडनी, चांगलं आतून पण. सो आता आपण याला काढून घेऊ. तुम्ही बघू शकता आपले इथे जे फिश फ्राय आहे ते झालेलं आहे. त्याच पद्धतीने आपण जे आपली उरलेली फिश होती तीही आपण इथे फ्राय करायला टाकून द्यायचं आहे. याला पण सेम पद्धतीने आपण फ्राय करून घ्यायचं आहे. आणि इथे आपली जी फिश आहे ती फ्राय करून झालेली आहे ऑलमोस्ट. तर इथे आता आपली फिश पण फ्राय करून झालेली आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कॉमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.